केएम हॉस्पिटल संगमनेर, माफक दरात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा, 100 पेक्षा अधिक तज्ञ डॉक्टर्स, हृदयविकार, स्त्रीरोग, अस्थिरोग, अपघात विभाग, मेंदू आणि मणक्याच्या शस्त्रक्रिया, सांधे प्रत्यारोपण, लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जरी, डायलिसिस, सिटी स्कॅन, प्लास्टिक सर्जरी, मधुमेह, पॅरालिसिस, छातीचे विकार आणि जनरल मेडिसिन, त्याचबरोबर सर्व मेडिक्लेमची कॅशलेस सुविधा, सर्व शासकीय योजना उपलब्ध, अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. ठिकाण विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 99532 99532. आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार. संगमनेर तालुक्यातील कोकणगाव येथील निझरणेश्वर मंदिरामध्ये पहिल्या श्रावणी सोमवार निमित्तानं आमदार अमोल खताळ आणि पत्नी नीलम खताळ यांच्या हस्ते अभिषेक, पूजा आणि आरती झाली. हा मंदिर परिसर वन विभागाच्या हद्दीमध्ये येत असल्यामुळे मंदिराच्या विकास कामांमध्ये मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. या अडचणी दूर करण्यासाठी सातत्यानं पाठपुरावा सुरू असून मंदिर परिसरासाठी वन विभागाची जागा उपलब्ध करून घेण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू आहेत. आवश्यक त्या सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून वनजमिनीचा प्रश्न लवकरच मार्गी लावला जाईल, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला. यावेळी सचिन शिंदे, पप्पू गाढे, सुमित काशीत, डॉक्टर संदीप जोंधळे, महेश जोंधळे, भारत जोंधळे, विजय वामन, आदित्य पवार, रमेश शिंगोटे, प्रज्वल जोंधळे, अमोल जोंधळे, रणजित जाधव, देवस्थान ट्रस्टचे बबन पवार, दिलीप जोंधळे, गंगाधर वायकर, बाळासाहेब जोंधळे, नंदू पानसरे यांच्यासह देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, ग्रामस्थ, शिवभक्त आणि भाविक मोठ्या संख्येनं हजर होते. मायबाप जनतेनं मला या तालुक्याची सेवा करण्याची संधी दिल्यापासून निझरणेश्वर मंदिरासह परिसराच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शासनाच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करून आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या मंदिराच्या विकासासाठी भाविकांचं योगदान, ग्रामस्थांचं सहकार्य आणि शासनाची मदत यांचा समन्वय साधून काम पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं आमदार अमोल खताळ यांनी सांगितलं. निझरणेश्वर हे अतिशय जागृत देवस्थान आहे. याचा प्रत्येक तालुक्यातील, जिल्ह्यातील, राज्यातील बरेच जण चांगल्या पद्धतीने घेत आले. जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली काम करताना आता सुद्धा ज्यावेळेस या परिसरातील नागरिक असेल, ट्रस्टी असेल, मंदिराचा जीर्णोद्धार होणं, मंदिर परिसराचा विकास होणं या दृष्टीने अतिशय त्यांची नेहमी धडपड सुरू असते. आणि मला माझं भाग्य समजलं का मला संधी मिळाल्यानंतर आज ही प्रक्रिया सुरू झाली. निश्चितच त्यासाठी शासन स्तरावर नसेल, व्यक्तिगत स्तरावर नसेल, जो काही मदत या मंदिराच्या विकासासाठी, या परिसराच्या विकासासाठी देता येईल यासाठी आमचा प्रामाणिक हेतू आणि प्रामाणिक प्रयत्न नेहमी सुरू असतो. आदरणीय आमदार साहेबांनी सुद्धा सांगितलंय का मंदिराचं एक आगळं वेगळं पण जे आहे, हे जे पावित्र्य आहे, हे सुद्धा येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात त्याचा प्रसार झाला पाहिजे. मंदिर खूप पुरातन झालं होतं, खूप वास्तू जुनी झाली होती. त्यामुळे एक चांगला निर्णय सगळ्यांनी मिळून घेतला आहे. आणि या निमित्ताने मला वाटतं का थोड्याच दिवसामध्ये पुढच्या वर्षी आपल्याला नवीन स्वरूपाच्या वास्तूमध्ये, नवीन स्वरूपाच्या मंदिरामध्ये सगळ्यांना दर्शनाचा लाभ घेण्याचं भाग्य निश्चित लाभल. मी आज प्रभू श्रीरामचरणी असेल, भोलेनाथ चरणी असेल, निझरणेश्वर महाराजांच्या चरणी प्रार्थना करेल का सर्वांना सुखी राहू दे, आमचा बळीराजा सुखी राहायला पाहिजे, पाऊस चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे. पाऊस झाला तर आमचा बळीराजा निश्चित सुखावला. आणि मला खात्री आणि विश्वास आहे का निझरणेश्वर महाराजांचा कृपा आशीर्वाद तुमच्या आमच्या सगळ्यांवरती निश्चित राहील. मला सुद्धा या संगमनेर तालुक्याच्या विकासासाठी निझरणेश्वर महाराज त्यांचा आशीर्वाद देतील ही खात्री आणि आशा व्यक्त करतो. आतापर्यंत वन विभागाच्या विविध अडचणीमुळे ही प्रश्न बऱ्याचपैकी प्रलंबित राहिला होता, परंतु त्या दृष्टीने सुद्धा आदरणीय मंत्री महोदयांचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. भविष्यामध्ये आपल्याला वन विभागाकडून जी काही जागा मंदिर प्रशासनासाठी, ट्रस्टसाठी गरजेची आहे ती निश्चित मिळण्यासाठी आपला प्रयत्न तर आता तुम्ही बघताय. लढायला स्पीड आत्ता शिकायलाय. 1-1.5 वर्षापासून या सगळ्या गोष्टींना चालना मिळत चाललेली. त्यामुळं थोडा वेळ लागेल, परंतु कायदेशीर बाबी, अडचणी दूर करून आपण निश्चितच त्यामध्ये पुढे जाऊ याची मला खात्री आहे. पुढील वर्षी श्रावण महिन्यापर्यंत नवीन मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम पूर्ण होऊन शिवभक्तांना नव्या मंदिरामध्ये दर्शनाचा लाभ मिळेल. विकास कामांना गती देतानाच भाविकांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यावरही भर दिला जाणार आहे.
निझरणेश्वर मंदिर हे तालुक्यातील श्रद्धेचं महत्त्वाचं केंद्र असून या धार्मिक स्थळाचा विकास करताना परिसराचं सौंदर्य आणि धार्मिक महत्त्व जपण्याचाही प्रयत्न केला जाईल असंही आमदार अमोल खताळ यांनी म्हटलंय. वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी, संगमनेर. आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65.